नमस्कार. श्री स्वामी समर्थ. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिकेचे व्रत केले जाते. महिलांसाठी या सणाचे विशेष महत्त्व असते, कारण विवाहित महिला सौभाग्य, ऐश्वर्य आणि सुखसमृद्धीसाठी हे व्रत करतात, तर अविवाहित मुली चांगला जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत करतात. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेचा उपवास केला जातो. हरतालिकेची पौराणिक कथा अशी आहे. पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीने वाळूचे शिवलिंग बनवून भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तप केले. पार्वतीचे वडील राजा हिमवान हे भगवान विष्णूसोबत देवी पार्वतीचे लग्न लावणार होते, मात्र पार्वतीने मनातून शंकरांना आपले पती म्हणून स्वीकारले होते. यासाठी भाद्रपद महिन्यातील तृतीय तिथीच्या दिवशी पार्वतीने आपल्या सखींच्या मदतीने निर्जल उपवास केला आणि शंकराची आराधना केली. यामुळे शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या इच्छेनुसार विवाह करण्यास होकार दिला. यामुळे हरतालिकेच्या दिवशी महिला भगवान शंकरासारखा पती मिळावा किंवा आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे यासाठी उपवास करतात. या दिवशी महिला शिवपार्वतीची पूजा करतात आणि हरतालिकेची कथा वाचतात किंवा ऐकतात किंवा मंदिरात जातात कथा ऐकण्यासाठी. अशा प्रकारे मी पूजा केली आणि आरती केली. अशा प्रकारे आरती वगैरे झाली, नैवेद्य दाखवला, पूजा संपन्न झाली. बघा, माझी पूजा साधीभोळी पूजा केली आहे. कशी वाटली पूजा तुम्हाला हे कमेंट करून सांगा. पूजा बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. लाईक करा, कमेंट करा.